विधानसभेसाठी राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे। विधानसभेला महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असणार आहे। राष्ट्रवादी लोकसभेत मिळालेल्या कमी जागांची कसर विधानसभा निवडणुकीमध्ये काढण्याच्या तयारीत आहे। सविस्तर पाहूयात। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी। जागा वाटपात माघार घेणार नसल्याची अजित पवारांची भूमिका। लोकसभेची कसर विधानसभेत भरून काढण्याचा निर्धार। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मनासारख्या जागा मिळाल्या नाहीत। काही जागा मित्र पक्षांना सोडाव्या लागल्या। त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवार संख्या एक आकडीच राहिली होती। विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीला सोडून घ्याव्या लागतील असा निर्धार छगन भुजबळांनी बोलून दाखवला। त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल। तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो। आणि फक्त आता तुमच्या 50च आहे मग 50च गेल त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली आहेत आपण। लोकसभेसाठी काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित झाले होते, पण महायुतीतल्या जागा वाटपात त्या जागा मित्रांसाठी सोडण्यात आल्या। लोकसभेला जी अवस्था झाली ती अवस्था विधानसभेला होऊ नये अशी अपेक्षा प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केली आहे। जसं लोकसभेचं चित्र आहे तसं राहणार नाही भुजबळ साहेब। एवढी खबरदारी दादानी पण घेतली आहे, सगळ्यांनी जबाबदार लोकांनी घेतली आहे की विधानसभेमध्ये आपल्याला जे मिळणारी सीट्स आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे। जे काही आपली सिटिंग वेटिंगवाला काही विषय राहणार नाही आहे। अजित पवारांनीही लोकसभेच्या जागा वाटपावरून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। विधानसभेला सर्वांचा सन्मान राखला पाहिजे असं मित्र पक्षांना सांगितलंय। उद्याच्याला 288 जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल त्याच्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे। मी नाही असं म्हणत नाही, परंतु तसं काही समजण्याचं कारण नाही। त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, पक्षामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला जाईल। विधानसभेला भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील असा दावा फडणवीसांनी केलाय। विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील, योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील। निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील, पण आमच्या सोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल। लोकसभेला राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स कसा असणार यावरून त्यांची महायुतीत बार्गेनिंग पॉवर ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या किती जागा येतील यावरूनच विधानसभेला किती जागा मिळतील ते ठरणार आहे। आता राष्ट्रवादीने कितीही दबाव तंत्र वापरलं तरी लोकसभेच्या निकालावरच राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हे निश्चित होणार आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।